त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये 70,000 कोटींचा घोटाळा झालाच नसल्याचं जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। सिंचन घोटाळ्यावर विधान परिषदेमध्ये सुमारे 5 तास चर्चा झाली। यावेळी विरोधकांनी 8 सदस्यीय ऐवजी 3 सदस्यीय चौकशी आयोग नेमावे अशी मागणी केली। शिवाय आयोगाला कारवाईचे अधिकार द्या अशी देखील मागणी यावेळी विरोधकांनी केली। महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चर्चा विधान परिषदेत आम्ही सर्वांनी केली। एकेका प्रकल्पातला भ्रष्टाचार आम्ही मुद्देसूद मांडला, पण दुर्दैवाने पाटबंधारे मंत्री तटकरे त्याला उत्तर देऊ शकले नाहीत। नुसती लिपापोती करत बसले। आम्ही त्यांना म्हटलं, तुम्हाला जर तुम्ही इतके स्वच्छ वाटताय तर चितळे कमिटी कमिशन ऑफ एन्क्वायरी ऍक्ट खाली आणा। त्याची पण त्यांनी हिंमत दाखवली नाही। हे पळपुट सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे आणि पाटबंधारे सिंचन मधलं यांनी पैशाचं सिंचन केलंय हे आज पुन्हा या चर्चेच्या निमित्ताने समोर आलं।